मी डॉक्टर वैशाली सावंत, आयुर्वेदाचार्य. विविध समस्यांपैकी एक समस्या आहे ती म्हणजे डोकेदुखी. डोकेदुखी ही वेगवेगळ्या कारणांनी असू शकते. जसं की अतिरिक्त पित्तामुळे पचनातील अतिरिक्त पित्त जर दूषित झालेलं असेल तर त्यातून डोकेदुखी असू शकते. शिवाय प्रचंड मानेचा त्रास आहे त्यातून सुद्धा तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते. अतिप्रमाणात तुमचा रक्तदाब वाढतोय म्हणजेच आपण ज्याला हायपरटेन्शन म्हणतो त्याने सुद्धा डोकेदुखी असू शकते. डोळ्याला चष्मा लागणार आहे किंवा तुमची दृष्टी अधू झाली आहे आणि त्याने पण डोकेदुखी असू शकते. तर यातील जास्त प्रमाणात दिसणारी डोकेदुखी कुठली आहे तर पित्ताची डोकेदुखी आहे. मग त्यासाठी काय सर्वसामान्य उपाय आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या झोपेच्या वेळेला पाळणं महत्त्वाचं आहे. एक की रात्री 11 ते 5 तुमची पूर्ण झोप होणं गरजेचं आहे. उन्हात जाणं तुम्ही टाळलं पाहिजे किंवा डोक्यावरती तुमच्या कवर असणं गरजेचं आहे. शिवाय तुम्ही रोज वापर करू शकता आवळ्याचा. एक चमचाभर आवळा रोज साध्या पाण्यामध्ये मिक्स करून सकाळच्या वेळेत जर तुम्ही घेत असाल तर नक्कीच डोकेदुखीसाठी त्याचा तुम्हाला लाभ होईल आणि तुमचं पोट स्वच्छ राहील यासाठी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. 7 ते 8 काळे मनुके रात्री पाण्यात भिजवून सकाळी तुम्ही जर ते उकळून घेताय किंवा चावून खाताय तर नक्कीच त्याला डोकेदुखी थांबण्यासाठी तुमचा उपाय म्हणून ते काम करू शकेल. याशिवाय तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपण तुम्हाला त्या सॉल्व्ह करण्यासाठी नक्की मदत करू.